सत्यजित दादांनी ड्रामा केअर सेंटरच्या बाबतीमध्ये जो काही पाठपुरावा केला तो खरोखर प्रशंसनीय आणि अभिनंदनीय आहे. स्पर्धा परीक्षेत देणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी कोरोना कालखंडामध्ये या विद्यार्थ्यांचं वयोमर्यादा 2 वर्षे वाढवून दिली. त्याबद्दलही मी माननीय आमदार सत्यजितजी तांबे यांचं हार्दिक अभिनंदन करतो. वयोमर्यादा सुद्धा वाढवून मिळाली पोलीस भरतीसाठी. त्यांचे खूप खूप अनमोल सहकार्य लाभले. चाळीसगाव वकील संघाला लायब्ररीची गरज होती, त्याप्रमाणे त्यांना मागणी केली. त्यांनी काही मिनिटातच आम्हाला काही कुठलं हो नाही म्हणता लायब्ररी त्यांनी आम्हाला पास करून दिली. जुन्या पेन्शनच्या संदर्भात त्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो अगदी वाखाणण्यासारखा आहे. ट्रॉमा सेंटरसाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले आहेत. महिलांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी विधान परिषदेत महिलांच्या क्राईम रेशो संदर्भात जे विविध प्रश्न मांडलेले आहेत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. बेरोजगारांना बेरोजगार भत्ता मिळावा म्हणून त्यांनी मागणी लावून धरली. हे बेरोजगारांसाठी आनंदाची गोष्ट आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून त्यांनी मागणी सुद्धा विधान परिषदेत केली आहे. जसं सत्यजितदादांनी विधानसभेत नितीन देसाई यांच्या आत्महत्येचा प्रश्न मांडला, त्याच्यामुळे आमच्या लक्षात आलं की आमच्याही पाठीमागे कोणी भक्कम पाठिंबा देणारं उभं आहे. सत्यजित दादा तांबे साहेब आमच्या अतिदुर्गम भागात आदिवासी एरियात येऊन प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांच्या भेटी घेतल्या, शाळांना भेटी दिल्या व विविध समस्या जाणून घेतल्या. ज्या ज्या शिक्षकांचे प्रश्न असतील ते प्रश्न त्याच ठिकाणी त्याच वेळेस मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला. बरेच प्रश्न त्या ठिकाणी मार्गी सुद्धा लावले. कुठलाही प्रश्न असो, शैक्षणिक असो, सामाजिक असो, धार्मिक असो, कुठल्याही विषयावर ते कायम उपलब्ध असतात. आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये 5 वाचनालय अभ्यासिका जवळजवळ 40 लाखाच्या त्यांनी आपल्याला दिल्या आहेत. त्यांचा कामाचा आवाका प्रचंड आहे. आता एक तलाठीची परीक्षा आलेली आहे, त्या परीक्षेचा घोळ त्यांनीच उघडकीस आणलेला आहे. त्यांनी वेळोवेळी आम्हा होमिओपॅथिक डॉक्टरांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडले व सरकारचं लक्ष त्याकडे वेधून घेतलं. फक्त सरकारचं लक्षच वेधलं नाही तर ते प्रश्न मार्गी कसे लागतील याची सातत्यानं पाठपुरावा करून ते प्रश्न मार्गी लावले. तांबे साहेब हे नेहमी दिव्यांगांच्या शाळा संदर्भात आमच्या समस्या सोडवतात. भिवंडीजवळ ट्रॅफिक जामचा फार मोठा मुद्दा होता. शहापूरच्या पुढे गेलो की ट्रॅफिक जाम मध्ये 2-2, 4-4 तास माणूस अटकत होता. त्या ट्रॅफिक जामच्या मुद्द्यावर त्यांनी प्रॅक्टिकली लक्ष घातलं. ते स्वतः एकदा अटकले, त्याच्यात लक्ष घालून त्यांनी सरकारला याच्यावर मीटिंग लावायला भाग पाडलं. त्यांनी अभ्यासिका स्थापन करण्यासाठी 1 कोटीचा निधी जळगाव महापालिकेला दिला. सन्मान्य आमदार साहेबांनी या ठिकाणी पुन्हा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आमचे पगाराचे खाते वर्ग करण्याचा या ठिकाणी यशस्वी प्रयोग केलेला आहे. पहिल्यांदा असा आमदार आहे की जे असे खेळाबद्दल चांगले विचार त्यांचे पदवीधर मतदारसंघात मांडतात. आमच्या शाळेला विद्यार्थी संख्या कमी असतानाही संगणक प्रिंटर उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आम्ही संगणकचं प्रशिक्षण देऊ शकलो. आमदार साहेबांमुळे शाळात आयडी असेल किंवा संच मान्यतेचा प्रश्न असेल, ह्या आमच्या अडचणी आता सुटलेल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमीत कमी प्रवासाचा भत्ता त्यांनी मिळवून दिला, त्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार मानते. आम्हा शिक्षकांना राष्ट्रीयकृत बँकेत एक सॅलरी अकाउंट उघडून एक त्यांनी खूप छान असं काम केलं आहे. त्याबद्दल सत्यजित तांबे सरांचे खूप खूप आभार. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या परीक्षेच्या दरम्यान होणाऱ्या काही चुका असतील किंवा विद्यार्थ्यांना त्या येणाऱ्या अडचणी असतील, तो जो प्रश्न त्यांनी परिषदेत मांडला त्याचे काही सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळाले. त्या मेडिकल बिल सुद्धा कॅशलेस पद्धतीने झाले पाहिजे अशी मोठी मागणी आदरणीय दादांनी विधान परिषदेमध्ये केली आणि ती मागणीला सुद्धा यश येताना आपल्याला दिसतंय. महिला बचत गटांसाठी जे जैन महिला मंच उभारलेले आहेत त्याच्यामार्फत ते बचत गटातील महिलांना प्रोत्साहन देत असतात. जसे MIDC असेल, आरक्षण असेल, इंडिया बुलचा प्रश्न असेल, इतक्या प्रभावीपणे जे साहेब प्रश्न मांडतायत आणि जे अभ्यासूपणे मांडतायत ते वाखाणण्याजोगे आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ यामधील डॉक्टरांच्या समस्या निराकरण करण्यासाठी सत्यजित दादांनी खूप सारे प्रयत्न केले आहेत. आपली जी इंडिया बुल्स कंपनी आहे सिन्नर मधली, तिथेही पण त्यांनी ते जागेचा प्रश्न, त्याच्यानंतर MIDC उभा करण्याचा प्रश्न तिथे मांडलेला आहे. तेही प्रकरण यशस्वीकडे चाललेलं आहे. डॉक्टर साहेबांच्याच पावलावर पाऊल टाकून किंवा त्याहीपेक्षा जास्त काम सत्यजित दादांनी 5-6 महिन्यामध्ये उभं केलं. आपल्या कामाचा विधानसभेतील लेखाजोखा हा जनतेसमोर मांडतो आणि पोटतिडकीने ते प्रश्न मांडतात आणि त्यातून ते फीडबॅकही मागवतात की मी माझे काम कशा पद्धतीने अजून कशा पद्धतीने मी चांगलं करू शकतो. असा माझ्या आयुष्यात तरी मी पहिला आमदार पाहिला नाही.
विलासराव देशमुख नंतर आम्ही जर ज्यांच्याकडे बघतो ते असे नाव असेल तर ते सत्यजित दादा तांबे असेल. वय वर्ष फक्त 40 आणि एवढ्या कमी कालखंडामध्ये दादांनी त्यांच्या जीवनपट आपल्यासमोर युवकांसाठी एक प्रेरणादायी असं जीवनपट उभा केलेला आहे. युवकांच्या भल्यासाठी, युवकांच्या प्रश्नांसाठी नेहमी आवाज उठवणारा चेहरा म्हणजे सत्यजित दादा तांबे. दादांचं जे काम चाललंय वर्षभर पूर्तीचं अतिशय योग्य आणि उत्तम चाललेलं आहे. सभापती महोदयांनी शिक्षण क्षेत्रातल्या मागण्यांच्या आणि समस्यांच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस टिप्पणी मागितली, एकमेव आमदार सत्यजितदादा तांबे यांनी सभापती महोदयांना ती टिप्पणी दिली आणि सभापती महोदयांनी याचं सभागृहामध्ये अभिनंदन केलं, त्याचा उल्लेख केला. त्यांच्यासारखे युवा आमदारांची संख्या जर येणाऱ्या महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभेत जर वाढली तर खरंच या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकाराचं चित्र बघायला मिळेल. आणि सत्यजित दादांबद्दल मला जेव्हा इंटरॅक्शन झाला आर्थिक विषयांबद्दल, तर मला तेव्हा कळालं की त्यांची जी डीप अंडरस्टँडिंग आहे या विषयाबद्दल आणि आपण आर्थिक व्यवस्था कसे बदल आणू शकतो आणि ते शेतकऱ्यांसाठी असो का म्हणजे जे जे दुर्बल घटक राहिलेले आहेत त्यांना याच्यामध्ये पुढे कसं आणता येणार, तर त्याच्या संदर्भात त्यांचं जे विचार आहे ते मला खूपच त्यांचे आवडले. कधीही आपण जर फोन केला तर त्याला त्वरित उत्तर देणारे असे आमदार साहेब आहेत. काम तर करतातच, परंतु त्याचा फॉलोअप पण इतका व्यवस्थित घेतात का दादा तुझं काम झालंय का नाही झालंय, म्हणजे इतकं प्रामाणिकतेने इतकं आपुलकीने ते विचारतात, तर कार्यकर्त्यांची ती जोपासना करतात. आणि उद्योजक बनवताना त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना लक्षात आणून दिले की पहिले आर्थिक साक्षरता महत्वाची आहे, नंतर राजकारणात किंवा समाजकारणात आपण उतरावे. इथे कुठलाही पक्षभेद नाही, विचारभेद नाही, ज्याला त्याला व्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य आहे. मात्र सत्यजित दादा सगळ्यांना आपलं मानतात. पदवीधरांचे संपर्क ठेवून काम करणारा एक हाडाचा कार्यकर्ता आमदार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रभावी भाषणातून योग्यरित्या मांडून विधिमंडळामध्ये अनेक विषयांना त्यांनी चांगल्या प्रकारे मंजुरी मिळवून दिली. त्यांनी आता जो एक नवीन विषय हातात घेतला की युवकांनी नोकरीच्या मागे उद्योगधंद्याकडे वळा, हा विषय देखील आम्हाला प्रचंड आवडलेला आहे. सत्यजित तांबे साहेब वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून ते काम करत आहेत, त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. हा माणूस नुसता आमदार नव्हे तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये या राज्याचं नेतृत्व त्यांनी मंत्री म्हणून करावं. 1 वर्षामधले कामगिरी पाहता त्यांचं अतिशय उत्कृष्ट काम आणि त्यांनी विधानसभेत केलेले आहे, त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. कामाची कमी वयात खूप जाण, सर्वांच्या मनातला भावणारा हा एक अजिंक्य तारा म्हणू आपण. युवकांना शिक्षणाची गरज आणि शिक्षणानंतर व्यवसाय करून राजकारण कसं करावं याचं आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आमदार सत्यजित दादा तांबे. त्यांना आदर्श युवक आमदार म्हणून हा पुरस्कार देखील भेटलेला आहे. एक एवढ्या लहान वयात आमदार साहेबांचं कार्य महान असेल याची किंचितशी आमच्या सरकारला कल्पना नव्हती. प्रचंड अभ्यास आणि समस्या सोडविण्याचा ध्यास या 2 गोष्टीत त्यांच्या कामाची शैली दिसून येते. सत्यजित दादा हे आमदार नाही पण सगळ्यांचे मित्र म्हणून परिचित झालेले आहे. आणि दादांचं एक वाक्य या ठिकाणी कायम मनामध्ये घर करून जातं की वारसाने संधी मिळते परंतु कर्तृत्व हे सिद्धच करायला लागतं. दादा आपल्याकडे बघून हे या ठिकाणी निश्चित दिसतं की कर्तृत्व जरी आपल्याला वारसाने मिळालं असेल परंतु आपण संधी या ठिकाणी जी आहे कर्तृत्व आपण दाखवत आहात